विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे आजच्या या सत्रामध्ये स्वागत करीत आहोत. मित्रांनो, मागील काही सत्रांपासून आपण क्वेश्चन बँक अभ्यासत आहोत माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आणि ही जी क्वेश्चन बँक आहे ही आपल्याला SSC बोर्ड यांनी प्रोव्हाइड केलेली आहे, प्रोव्हाइडेड बाय SSC बोर्ड. आणि त्या अंतर्गत आपण प्रकरण वाईज म्हणजे चॅप्टर वाईज जे MCQs आहे ते यामध्ये दिलेले ते सुरुवातीला अभ्यासणार आहोत. नंतर आपण क्वेश्चन 2, 3, 4 असे क्रमाक्रमानं घेऊया. सुरुवातीला आपण MCQs घेऊया. तर आपण मागील काही भागामध्ये भाग 1चे जे MCQs आहेत क्वेश्चन बँकमध्ये दिलेले ते अभ्यासलेले आहेत. आजच्या या सत्रापासून आपण भाग 2चे MCQs अभ्यासणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आजचं जे सत्र आहे ते समरूपता या प्रकरणावर आधारित आहे. चला तर मग पाहूया पहिला प्रश्न काय आहे आजचा. स्पष्टीकरणासह उत्तर आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि हे जे व्हिडिओ आहे हे दोन्ही माध्यमांसाठी उपयोगी आहेत. बोर्डाच्या दृष्टिकोनातून आपण मराठी माध्यमासाठी आणि सेमी माध्यमासाठी सुद्धा घेत आहोत. चला तर मग पाहूया पहिला प्रश्न. जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB/PQ AB:PQ म्हणजेच 3:4 AB:PQ बरोबर 3:4 तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर किती. आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले आहेत समरूप आणि त्यांच्या बाजूसुद्धा दिलेल्या आहेत. बाजूंचे जे रेशो आहे गुणोत्तर आहे बाजूंचं गुणोत्तर ते सुद्धा दिलेलं आहे. AB:PQ बरोबर 3:4 आहे. आणि त्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की खालील कोणतं ऑप्शन जे आहे पर्याय जे आहे ते अचूक आहे. ते पहिला पर्याय दिलेला आहे त्या ठिकाणी 9:25, दुसरा 9:16 आणि तिसरा 16:9 आणि चौथा पर्याय म्हणजे D 25:9 असे पर्याय आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी योग्य पर्याय कोणता होईल. तो पर्याय असेल 9:16. कारण जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंचं म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांच्या जे गुणोत्तर आहे ते बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असते. म्हणजेच 3/4/4 किंवा 3 गुणोत्तर 4 म्हणजेच काय होईल 9:16. म्हणजे उत्तर B हे या ठिकाणी करेक्ट उत्तर असेल. ॲन्सर म्हणजेच ऑप्शन B अचूक पर्याय B आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेची नाही. आपल्याला माहिती आहे मित्रांनो समरूपतेच्या कसोट्या कोणत्या आणि इतर त्रिकोणांच्या कसोट्या कोणत्या. जेव्हा दोन त्रिकोण समरूप एकरूप दाखवायचे असतात, एकरूपतेच्या कसोट्या वेगळ्या असतात आणि समरूपतेच्या कसोट्या वेगळ्या असतात. त्यामध्ये आपल्याला समरूपतेची कसोटी कोणती नाही हे ओळखायचं आहे. तर या ठिकाणी पहिली कसोटी आहे को, दुसरी बाकोबा, तिसरी बाको आणि तिसरी आहे बाबा. तर यापैकी C ही कसोटी जी आहे ती समरूपतेची कसोटी नाही आहे. कारण बाको हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी उपयोगात येत नाही. म्हणून C हा पर्याय योग्य पर्याय. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा. जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ चे क्षेत्रफळ बरोबर 25 सेंटीमीटर तर त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 4 चौरस सेंटीमीटर. या ठिकाणी दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ दिलेले आहे आपल्याला. XYZ समरूप त्रिकोण PQR एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इक्वल टू 25 चौरस सेंटीमीटर आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 4 चौरस सेंटीमीटर. तर आपल्याला XY आणि PQ यांचे गुणोत्तर किती हे काढायचं आहे. XY आणि PQ यांचे गुणोत्तर किती हे काढायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला त्यांच्या क्षेत्रफळाची जी किमती आहे ते दिलेले आहेत. XYZ चे 25 आहे आणि
पी क्यू आरचे क्षेत्रफळ आहे 4. तर आपल्याला त्याच्या बाजू काढायच्या आहेत, बाजूंचं गुणोत्तर काढायचं आहे. तर या ठिकाणी बाजूंचं गुणोत्तर काय होईल मग मित्रांनो? बाजूंचं गुणोत्तर होईल वर्गमुळात 25 छेद वर्गमुळात 4 म्हणजेच 5/2. 5/2 हे करेक्ट उत्तर असेल, म्हणजेच पर्याय नंबर सी. त्यानंतर चौथा प्रश्न बघा. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 9/25 असेल तर त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती असेल? आता या ठिकाणी बाजूंचे गुणोत्तर विचारलेले आहे, क्षेत्रफळांचे गुणोत्तर दिलेले आहे, बाजूंचे गुणोत्तर विचारलेले आहे. वरील प्रश्नाप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर काढायचं आहे आणि बाजूंचं गुणोत्तर असेल ऑप्शन बी 3/5. त्यानंतर प्रश्न 5वा बघा. जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF असेल आणि कोण A बरोबर 45, कोण E बरोबर 35 असल्यास कोण B चे माप किती असेल? तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की दोन त्रिकोण जेव्हा समरूप असतात तेव्हा त्यांच्या बाजू प्रमाणात असतात आणि त्यांची संगत कोण हे एकरूप असतात. संगत बाजू प्रमाणात आणि संगत कोण एकरूप. असं जर असेल तरच ते दोन त्रिकोण समरूप असतात, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे समरूपतेच्या अटी जर आपल्याला सांगायच्या झाल्यास अशा सांगता येईल की दोन त्रिकोण केव्हा समरूप असतात? जेव्हा त्यांच्या बाजू म्हणजेच संगत बाजू अर्थातच प्रमाणात असतात आणि संगत कोण हे एकरूप असतात. म्हणून या ठिकाणी आता बघा ABC समरूप त्रिकोण DEF म्हणजे A चा संगत कोण D झाला, B चा संगत कोण E झाला आणि C चा संगत कोण F होईल. त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर A कोण A चं माप 45 आहे आणि तसंच D चं माप सुद्धा 45 होईल, 45 अंश होईल. त्याचप्रमाणे कोण B चं माप जे असेल तेच कोण E चं माप असेल, कारण काय कोण B आणि कोण E हे संगत कोण आहेत. म्हणून या ठिकाणी कोण B बरोबर कोण E, म्हणून कोण B चं माप सुद्धा किती असेल? 35 अंश असेल. म्हणजेच या ठिकाणचा जो अचूक पर्याय आहे तो B आहे. यानंतरचा प्रश्न बघा 6वा. आकृतीमध्ये त्रिकोण DE समांतर बाजू BC तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते? आता बघा या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे. ABC हा त्रिकोण आहे आणि या ABC त्रिकोणामध्ये रेख DE ही समांतर आहे बाजू BC ला. त्रिकोणाच्या बाजू BC ला कशी आहे? समांतर आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की असा एक प्रमेय आहे, तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागणे म्हणजेच काय? या ठिकाणी आता AD छेद DB प्रमाणात विभागणे म्हणजे काय? AD छेद DB बरोबर AE छेद EC हा जो पर्याय असेल तो योग्य पर्याय. म्हणजे या ठिकाणी कोणता पर्याय असेल बघा? पर्याय नंबर D हा योग्य पर्याय असेल, कारण यामध्ये AD छेद DB बरोबर AE छेद EC हे विधान आहे. म्हणून हे राईट अचूक पर्याय. नंतर बघूया 7वा प्रश्न. जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR तर XY छेद PQ बरोबर YZ छेद QR म्हणून XZ छेद PR होईल समोरची बाजू. म्हणजे सर्व बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. प्रमाणात असणे म्हणजेच XYZ PQ बरोबर YZ छेद QR बरोबर XZ छेद PR हे तिन्ही बाजू आपल्याला प्रमाणात दाखवाव्या लागतील. आणि या ठिकाणचा योग्य पर्याय असेल कोणता मग? XZ छेद PR XZ छेद PR XZ छेद PR हे A या पर्यायामध्ये दिलेला आहे, म्हणून A हा पर्याय अचूक पर्याय असेल. नंतर क्वेश्चन नंबर म्हणजेच प्रश्न क्रमांक 8 बघा. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN आणि कोण A बरोबर 60 अंश असल्यास कोण L बरोबर किती? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आताच मी सांगितलेलं आहे की दोन त्रिकोण समरूप
केव्हा असतात? जेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आणि संगत कोन एकरूप असतात. आता या ठिकाणी एचा संगत कोन कोणता असेल? एल असेल. एचा संगत कोन कोणता असेल? एल असेल. म्हणून एचं माप जर 60 अंश असेल तर एलचं मापसुद्धा 60 अंशच असेल. म्हणून या ठिकाणी बी हा योग्य पर्याय असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. यामध्ये काय दिलेलं आहे बघा. त्रिकोण डी ई एफ समरूप त्रिकोण डी ई एफ व त्रिकोण एक्स वाय झेड. त्रिकोण डी ई एफ व त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये डी ई छेद एक्स वाय बरोबर ई एफ छेद वाय झेड आणि कोण ई एकरूप कोण वाय, तर त्रिकोण डी ई एफ व त्रिकोण एक्स वाय झेड हे कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील? खाली पर्याय दिलेले आहे कसोटीची नावे. ए आहे कोकोको, बी आहे बाकोबा आणि सी आहे बाकोको आणि डी आहे बा. या 4 कसोट्यांची नावे आहेत. त्यापैकी आपल्याला कोणती कसोटी या ठिकाणी योग्य असेल हे निवडायचं आहे या पर्यायामधून. आणि आपल्याला दिलेलं काय मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे कोण ई एकरूप त्रिकोण वाय झेड. कोण ई एकरूप त्रिकोण वाय झेड आणि तसंच बाजूसुद्धा प्रमाणात दिलेले आहेत. डी ई छेद एक्स वाय त्याचप्रमाणे ई एफ छेद वाय झेड. म्हणून या ठिकाणी आपल्याला बाकोबा ही कसोटी योग्य असेल, अचूक असेल. कारण यामध्ये 2 बाजू आणि एक कोण, त्याचप्रमाणे 2 बाजू आणि त्यामध्ये अंतर्गत असलेला एक कोण हा एकरूप दाखवलेला आहे. म्हणून या ठिकाणी कोण बी ऑप्शन बी पर्याय बी हा योग्य पर्याय असेल बाकोबा कसोटीचा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 बघा. या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये बी डी बरोबर 8 आहे, बी सी बरोबर 12 आहे आणि बी डी सी म्हणजेच डी हा बी आणि सीच्या दरम्यान असणारा बिंदू आहे. एकाच रेषेवर असणारे बिंदू आहेत बी डी सी. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण ए बी डीचे क्षेत्रफळ किती हे काढायचं आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी बी डी 8 आहे, बी डी 8 दिलेला आहे आणि बी सी 12 आहे, बी सी 12 आहे. तर आपल्याला ए बी सी छेद ए बी डी काढायचं आहे. या ठिकाणी 2 त्रिकोण असे आहेत की ज्यांचा पाया दिलेला आहे आणि उंची दिलेली नाही. आणि उंची आपल्याला दिलेली नाही म्हणजे सारखी उंची आहे. समान उंचीचे त्रिकोण जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूच्या प्रमाणात असते मित्रांनो. जेव्हा समान उंचीचे त्रिकोण असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तरा एवढे असते, कारण उंची समान आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल की ऑप्शन काय बघा. या ठिकाणी 2-3 ए ऑप्शन, बी ऑप्शन 3-2, सी ऑप्शन 5-3 आणि डी ऑप्शन 3-4. तर आता या ठिकाणी आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी काढायचा आहे. आणि ए बी सीचा पाया काय होईल? थांब जरा. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या 2 त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आहे हे समान उंचीचे क्षेत्रफळ असल्यामुळे त्यांच्या पायाच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला 12/8 म्हणजेच 3/2 हे करेक्ट पर्याय आहे. मित्रांनो नमस्कार, मी श्री नंबर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आणि आजच्या सत्रामध्ये आपण क्वेश्चन बँक घेणार आहोत. प्रकरण आहे सिमिलॅरिटी. मागील काही भागामध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील MCQs घेतलेले आहे, जे आपल्याला बोर्डाने प्रोव्हाइड केलेली होती क्वेश्चन बँक त्यावर आधारित. आणि आजच्या सत्रामध्ये सुद्धा आपण बोर्डाने प्रोव्हाइड केलेलीच क्वेश्चन बँक अभ्यासणार आहोत. आणि त्यामध्ये दिलेले जे MCQs आहेत ते MCQs आपण उत्तरासह स्पष्टीकरण या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो. आणि त्या अंतर्गत आजचा जे चॅप्टर आहे, आजचं जे प्रकरण आहे ते आहे सिमिलॅरिटी. आणि त्या अंतर्गत येणारे जे MCQs आहेत त्या प्रकरणावर ते सर्व आपण या ठिकाणी घेत आहोत, जे आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत. चला तर मग पाहूया पहिला प्रश्न. क्वेश्चन फर्स्ट आहे. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR and AB is to PQ equal to 3:4, then area of triangle ABC
इज टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि ऑप्शन आहेत मित्रांनो, ए 9:25, बी 9:16, सी 16:9 अँड ऑप्शन नंबर डी इज 25:9. हे जे ऑप्शन आहेत यामधून आपल्याला योग्य ऑप्शन कोणता आहे ते निवडायचं आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे की इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर then their corresponding sides are proportional and corresponding angles are congruent. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की दोन त्रिकोण जेव्हा समरूप असतात तेव्हा their corresponding sides are proportional and their corresponding angles must be congruent. Therefore here area of triangle ABC is to area of triangle PQR is equal to square of their corresponding sides, means 3 square upon 4 square. Therefore the correct option here is 9/16. B, option number B is the correct option, because 3 square equal to 9 and 4 square equal to 16. Now question number second, which of the following is not a test of similarity? खालीलपैकी कोणती सिमिलॅरिटीची टेस्ट नाही असं ओळखायचं आहे आपल्याला. ऑप्शन्स ए ए ए ए अँगल अँगल अँगल, बी एस ए एस साईड अँगल साईड, सी एस ए ए अँड डी एस एस एस, म्हणजेच काय साईड साईड साईड. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की यापैकी आपल्याला एस ए ए इज नॉट अ टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, कारण आपल्याला हे असं दोन सिमिलर ट्रायंगल असण्यासाठी एस ए ए ही टेस्ट पुरेशी नाही किंवा योग्य नाही असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. नाउ क्वेश्चन नंबर 3, if triangle XYZ similar triangle PQR and area of triangle XYZ equal to 25 cm square and area of triangle PQR equal to 4 cm square, then XY is to PQ equal to question mark. And options are A 4:25, B 2:5, C 5:2 and D option is 25:4. Dear student, here given is area of triangle XYZ and area of triangle PQR, which is 25 and 4. Therefore their ratio of sides, means sides ratio, is equal to root of 25 upon root of 4, means 5:2, means option number C is the correct option, because root of 25 equal to 5 and root of 4 equal to 2. Now question number 4, ratio of areas of two similar triangles is 9:25. Areas of two similar triangles is 9:25. Therefore that is the ratio of their corresponding sides. एरिया दिलेला आहे, एरियाचा रेशो दिलेला आहे, तर त्यानुसार आपल्याला करस्पॉन्डिंग साईड, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स काढायचं आहे. आणि वी नो दॅट the ratio of corresponding sides is equal to root of their areas of similar triangles, means root of 9:25. So the correct option is 3:5. 3:5 is the correct option, means B.
Option number B is the correct option. Now next, question number 5. Given is that area of triangle ABC similar area of triangle DEF. If angle A equal to 45 and angle E equal to 35, then angle B equal to question mark. Dear student, here given that two triangles are similar, ABC and DEF, and angle A is to be given 45 and angle E, which is another triangle, is 35, then angle B is to be find out, and options are A 45, B 35, C 25 and D 40. वी नो दॅट विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जाणता की जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देअर करस्पॉन्डिंग अँगल्स मस्ट बी इक्वल. इक्वल मीन्स कॉन्ग्रुएंट. देअर करस्पॉन्डिंग, if two triangles are similar, their corresponding sides are proportional and corresponding angles are congruent. Therefore, here angle B and angle E is corresponding angle. Therefore, angle E equal to 35, then angle B is also 35. Means here correct option is B, because angle E and B are congruent. Now question number 6. In figure, आकृतीमध्ये बघा, segment DE parallel segment BC, parallel side BC. Identify correct statement. This is the BPT theorem. We know that the segment DE parallel to side BC, then their sides are proportional. म्हणजेच काय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजेच काय, इफ segment DE is parallel to side BC, then this segment is divided, their side is same proportional. म्हणजेच here AD upon DB equal to AE upon EC is the correct statement. Option number D is the correct option, because option number D, AD upon DB equal to AE upon EC is to be given. Now question number 7. If triangle XYZ similar triangle PQR, then XY upon PQ equal to YZ upon QR equal to question mark, and here given is that XYZ and triangle XYZ and triangle PQR is similar, therefore their corresponding sides are proportional. Therefore XY upon PQ equal to YZ upon QR equal to XZ upon PR. XZ upon PR. Now in option number A, XZ upon PR is to be given. Therefore option number A is the correct answer. Now question number 8. If triangle ABC similar triangle LMN, ABC similar triangle LMN, and angle A equal to 60, then angle L equal to question mark.
If two triangles are similar, then their corresponding angles are congruent. Therefore, angle A and angle L is corresponding angle. Therefore, angle L congruent angle A. Therefore, A equal to 60, then L equal to also 60. Therefore, angle option B is the correct option because A equal to 60. Now, question number 9. In triangle DEF and XYZ, DE upon XY equal to EF upon YZ and angle E congruent angle Y dash test gives similar between DEF and XYZ. Which is the correct option from this follows? A, B, S, A, S, C, S, double A and D, triple S. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कोणती सिमिलरिटी टेस्ट आहे हे ओळखायचं आहे. अँड गिवन इज अँगल ई सिमिलर कॉन्ग्रुएंट अँगल ई. गिवन काय या ठिकाणी? अँगल ई कॉन्ग्रुएंट अँगल वाय ही गिवन आहे, म्हणजे दिलेलं आहे. दोन कोण एकरूप असल्याचं दिलेलं आहे. अँगल ई कॉन्ग्रुएंट अँगल वाय अँड देअर करस्पॉन्डिंग साइड्स आल्सो proportional. DE upon XY equal to EF upon YZ means here DE XY and EF YZ and angle E in between, angle E corresponding angle E congruent angle Y. Therefore, the option is SAS, म्हणजेच side angle side is the test of similarity. Therefore, B is the correct option. Question number 10. In figure BD equal to 8, BC equal to 12, B dash D dash C means D is in between B and C. Then area of triangle ABC upon area of triangle ABD, which is to be find out. And options are A 2:3, B 3:2, C 5:3 and option D 3:4. So the correct option is 12 upon 8 means here in two triangles height is same because height is not given. BD is the base of triangle ABD and BC is the base of triangle ABC. Therefore, when height is not given or height is same, then area of triangle ABC upon area of triangle ABD is the ratio of their bases. जेव्हा दोन त्रिकोणांच्या उंची दिलेल्या नसतात किंवा सारख्या असतात तेव्हा त्यांच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणून या ठिकाणी therefore here area of triangle ABC upon area of triangle ABD is equal to BC upon BD means 12 upon 8 means 3 upon 2. Option number B is the correct option. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे MCQs अभ्यासलेले आहेत आजच्या या सत्रामध्ये. भेटूया पुढच्या सत्रात एका नवीन पुढच्या प्रकरणासह. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.
माझ्या या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा, शेअर करा. भेटूया. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करतो.